हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, जिचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि आज बनवूया चिकन बिर्याणी. त्यासाठी मी घेतलेल्या मिरच्या, आलं, लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे मी. त्यानंतर कोथिंबीर थोडीशी आणि पुदिना हे दोन्ही मिक्स करून चिरून घेतलेलं आहे. तर हे सगळं मी मिक्सीला पहिला वाटून घेतलं आणि चिकनला मस्तपैकी दही घालून मॅरिनेट करायला ठेवून दिलं. आता इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण पहिला जे बिर्याणीला कांदा तळलेला लागतो तो आपण तळून घ्यायचा. कांदा पटकन तळावा म्हणून थोडंसं मीठ घालावं त्यामध्ये, जेणेकरून कांदा पटकन तळून होतो. तर हा कांदा मी तळून घेते. आणि एका साईडला मी ठेवलेला आहे भातासाठी. त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे. जेवढं आपण राईस ठेवतो त्याचं डबल पाणी ठेवायचं. आणि इथं मी खडे मसाला घेतलेला आहे. तमालपत्र, लवंग हे सगळे खडे मसाला या भाताच्या ह्याच्यामध्ये घालायचं पाण्यामध्ये. आणि छान उकळी यायला द्यायची. त्यानंतर यामध्ये घालूया तूप. तूप नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता. तर मी यामध्ये तूप घातलेलं आहे पाण्याला. आणि यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ, हा माझा नॉर्मल मसुरी तांदूळ आहे, तोच मी घालत आहे. आता मसुरी तांदूळ घालून झालेला आहे. एकदा फक्त मिक्स करून घ्यायचा. तर यामध्ये घालूया मीठ, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता हे छान भात 75% to 80% पर्यंत व्हायला द्यायचा. आणि इथं बघू शकता माझा कांदाही तळून झालेला आहे. तसे मी थोडे थोडे करून कांदाही तळून घेते. तर इथे घेतलेला आहे कुकर. कुकरमध्ये मी घालत आहे तूप आणि तेल दोन्ही घालू शकता. त्यानंतर खडा मसाला, कसुरी मेथी, दालचीन, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, वेलची हे सगळं खडा मसाला घालायचा. त्यानंतर घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की मग त्यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटोही छान शिजलेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, आता जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपण घालायचं यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झालेलं आहे. आता इथं मी मिरची पावडर घालत आहे, लाल मिरची पावडर. ते मिक्स करून घ्या. तिखट झाल्यानंतर मी मीठही घालून घेतलं. मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि एक अर्धा ग्लास पाणी घालायचा. आणि कुकर लावून एकच शिटी घ्यायची, जेणेकरून पटकन शिजून येतं छानपैकी चिकन. तर इथं बघू शकता चिकन शिजलेलं आहे. आणि थोडी ग्रेव्ही जास्ती होती, त्याच्यामुळे मी ग्रेव्ही काढून घेतलेली आहे आणि थोडं चिकनही साईडला काढून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि छान असं राईस आणि चिकनचे लेयर लावत जाऊया.
इथं तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिनाही घालायचा. मध्ये लेयर्स लावायचे. आता इथं माझ्याकडे येलो आणि रेड कलर होता. रेड कलरचे फक्त डॉट्स घातले आहे आणि येलो कलरचं पाण्यात मिक्स करून छान असा लेयर दिलेला आहे त्याचा. तर एकच वाफ यायला द्यायची, काय कुकर शिट्टी तिने लावायचं नाही आणि तयार आहे इथं आपला चिकन बिर्याणी.